मनसेची उद्या पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक। बैठकीला प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। उद्या मनसेकडून समन्वयकांची घोषणा होणार। मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यात फरक असतो। या शरद पवारांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भाऊक, प्रतिक्रिया द्यायला नकार। सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्यांना बारामतीत धमकावलं जाते। रोहित पवारांचा आरोप। कंत्राटदार असलेल्या अनेक लाभार्थ्यांकडून या धमक्या दिल्या जात आहेत। रोहित पवार यांचा दावा। गजानन कीर्तीकरांकडून सातत्याने भाजपवर आरोप होत असल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज। कीर्तीकरांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा। भाजप आमदार अमित साटम यांची विनंती। अमोल कीर्तीकरांना खिचडी घोटाळ्याचा हिशेब द्यावा लागणार। किरीट सोमय्यांचा अमोल कीर्तीकरांवर हल्लाबोल। भावना गवळींची नाराजी दूर। तिकीट न मिळाल्याची खंत, पण राजश्री पाटलांचा प्रचार करणार। भावना गवळींच्या पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सगळ्या गोष्टींची चेष्टा चालवली आहे। पुजारी नाही तरी समुद्राखाली जाऊन पूजा केली। भंडाऱ्यातल्या सभेत राहुल गांधींची टीका। आमचं सरकार आलं की देशात जातनिहाय जनगणना करणार। गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देणार। राहुल गांधींची घोषणा। देशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही, पण आमचं सरकार आल्यावर देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार। राहुल गांधींचं आश्वासन। महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नागपूरमध्ये जाहीर सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभेमध्ये सहभागी। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भीसीमध्ये प्रचार सभा। सभेला मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार बंटी भांगडिया यांची उपस्थिती। इंडिया आघाडीचं एक इंजिन पूर्वेला तर एक इंजिन पश्चिमेला जाते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीवर टीका। भंडारा जिल्ह्यात सलग 5व्या दिवशीही पावसाची हजेरी। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाची रिपरिप सुरूच। बागायती शेतीला मात्र या पावसाचा फायदा। वर्ध्यात पहाटेपासून अवकाळी पावसाची दमदार एंट्री। विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। गडचिरोलीमधल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी। उन्हापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा, पण शेतीचं नुकसान होण्याची शक्यता। मंत्री उदय सामंत सलग 3ऱ्या दिवशी हिंगोली लोकसभेत। आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्यासोबत मंत्री उदय सामंत यांची बंद दाराआड बैठक। जालना लोकसभेसाठी ओबीसी समाजाचा निवडणूक लढवण्याचा निर्णय। ओबीसी समन्वयक दीपक बोराडे यांना उमेदवारी जाहीर। उस्मानाबाद लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी मिळताच आंधळकरांकडून बार्शीमध्ये संवाद बैठकांचा धडाका। शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या दृष्टीने पावलं उचलणार, आंधळकर यांचं आश्वासन। परभणी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी भर पावसात केलं भाषण। राजेश टोपेंचीही उपस्थिती। धाराशिवमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। आंबा आणि पपईच्या बागांचं मोठं नुकसान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची बैठक। प्रकाश आवाडे हातकणंगलेमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती। विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी सांगलीतल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी रक्तानं लिहिलं पत्र। हे पत्र विशाल पाटील यांच्याकडे सुपूर्द करत लोकसभा निवडणूक लढवण्याची केली मागणी। कुणी काही सांगितलं तरी मी तुतारीचंच काम करणार, आम्हाला ईडीची भीती नाही। रामराजे निंबाळकरांचे धाकटे बंधू रघुनाथ राजे यांचं वक्तव्य। पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वाघांसाठी स्प्रिंकलर्स आणि कूलरची सोय, तर हत्तींच्या थंडाव्यासाठी तयार केला तलाव। अस्वलांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा आईस केक। बारामती शहरातील जामदार रोड परिसरातील सोसायटीमध्ये अज्ञातांकडून पती पत्नीची हत्या। हत्येच्या घटनेनं बारामती शहरामध्ये भीतीचं वातावरण। सांगलीमध्ये नाकाबंदीच्या वेळी सापडली विनापरवाना वाहतूक होत असलेली 26 लाखांची चांदी।
पुणे नाशिक महामार्गावर हॉटेलसमोर दुचाकीवरील तरुणाला भरधाव कारनं चिरडलं. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अनैतिक संबंधातून बदला घेण्यासाठी हत्या केल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप. नाशिकच्या देवाळामध्ये खासगी जागेवर कांदा लिलाव. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टाळण्यासाठी व्यापारी आणि शेतकरी संघटनांचा पुढाकार. पहिल्याच दिवशी लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद. जळगावच्या रावेर लोकसभा उत्तर महाराष्ट्रातल्या रावेर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे शरदचंद्र पवार पक्षात नाराजी नाट्य. शेकडो पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे. रमजान ईदला नमाज पठण सुरू असताना ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनला समर्थन करणारे लागले फलक. पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याचा प्रकार. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल. जामनेरमध्ये पतीकडून पत्नी आणि 9 महिन्यांच्या मुलीची हत्या. 2 महिन्यांपासून पत्नी माहेरी राहत असल्याच्या रागातून पत्नी आणि लहानगीची हत्या केल्याची माहिती. हत्येनंतर पतीनं विहिरीत उडी मारून केली आत्महत्या. अहमदनगर शहरात काल रात्री किरकोळ वादातून 2 गटांमध्ये राडा. हाणामारीत 4 जण गंभीर जखमी. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. यानंतरच्या सुपरफास्ट बातम्या कोकणामधून. सावंतवाडी मतदारसंघातील महायुतीची धुसफूस पुन्हा एकदा समोर. वेंगुर्ल्यातल्या नारायण राणेंच्या जिल्हा परिषद निहाय बैठका रद्द. कुणाच्या तरी हट्टामुळे नियोजित सभा रद्द झाल्याचा माजी आमदार राजन तेली यांचं स्टेटस. राजन तेली अप्रत्यक्षरित्या केसरकरांवर साधतायत निशाणा, अशी चर्चा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंसाठी आशिष शेलार मैदानात. सावंतवाडीमध्ये शेलारांच्या मॅरेथॉन बैठका. शेलारांकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी. गद्दारांना फोडून निष्ठावंतांच्या अंगावर सोडणं भाजपची नीती. गद्दारांना गाडण्याची ताकद आजही मुंबईत. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची भाजपवर टीका. यानंतरच्या सुपरफास्ट बातम्या बघूयात मुंबईमधून. मुंबईतल्या बीकेसी परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग. निवृत्ती वेतन विभागाच्या 4थ्या आणि 5व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती. ठाण्यातल्या भाईंदरपाडा परिसरामध्ये श्रीहरी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील लाकडी फर्निचरच्या दुकानाला आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. कोणतीही जीवितहानी सुदैवानं नाही. वसई किल्ल्यामध्ये बिबट्याची दहशत. बिबट्याला पकडण्याची वारंवार मागणी करूनही वनविभागाचं दुर्लक्ष. 4 ते 5 दिवसात बिबट्याला पकडण्याचं वनविभागाचं आश्वासन. उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता. जानेवारी ते फेब्रुवारीच्या तुलनेत एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मार्चमध्ये दुपटीनं वाढ. विनातिकीट प्रवास करणाऱ्या 4424 प्रवाशांना पकडलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.